दंडवत प्रणाम. माय बघो, धर्मक्षेत्र समजले जाणाऱ्या कुरुक्षेत्रावर कौरवाचे 11 अक्षययोनी सैनिक आणि पांडवाचे 7 अक्षययोनी सैनिक समोरासमोर उभे आहेत आणि आता युद्ध सुरू होणार आहे काही वेळातच. आणि अशा वेळेस दुर्योधन हा द्रोणाचार्याकडे जातो आणि काय म्हणतो बघा. त्याचं वर्णन पहिल्या अध्यायात आलेलं आहे. काय म्हणतो तो, दुष्टवा तू पांडवानिकम युडम दुर्योधनस्तदा आचार्यमुपसंगे मे राजावचन बब्रवीत. म्हणजे हा दुर्योधन त्या आचार्य म्हणजे द्रोणाचार्याकडे जातो आणि त्याला काय म्हणतो बघा. ते म्हणतो, पश्यतान पांडुपुत्रांना माचार्या महतीम चमूम युडाम द्रुपदपुत्रेन तौ शिष्येन धीमता. त्या द्रोणाचार्याला हिरविण्याचा प्रयत्न करतो तो. कारण द्रोणाचार्य आणि द्रुपदराजे यांच्यामध्ये वैर होतं. वैर असताना देखील त्या द्रोणाचार्यानं त्या द्रुपद राजाचा मुलगा जो होता दृष्टद्युम्न त्याला शिकवलं होतं, धनुर्विद्या शिकवून पारंगत केलं होतं. आणि तो म्हणतो की त्या तुमचा शिष्या पश्यतान पालपुत्रांना माचार्या मातिम चमूम युराम द्रुपदपुत्रेन तौ शिष्येन धीमता. चक्रव्यूह कसं रचलंय बघा. तो तुमचा शिष्य आहे, तुम्ही त्याला शिकवलं आहे आणि तोच तुम्हाला आज शस्त्र घेऊन मारायला उभा आहे. तुम्हालाच मारण्यासाठी चक्रव्यूह उभं केलेलं आहे असं तो त्याला सांगतो. कोणाला? द्रोणाचार्याला. कारण द्रोणाचार्याने त्याला धनुर्विद्यामध्ये प्रवीण केलं होतं आणि ते दुर्योधनाला आवडलं नाही. दुर्योधनानं म्हणजे द्रोणाचार्याला टोमणा देत सांगितलं, टोमणा मारत सांगितलं की बघा तुमच्या शिष्य, ज्या शिष्याला तुम्ही पारंगत केले आणि तोच शिष्य आज तुमच्या विरुद्ध शस्त्र घेऊन उभा आहे तुम्हाला मारायला. तो शिष्येनं धीमता अत्र सुरा महेश्वासा भीमार्जुन समायुधे युद्धान विराटस्य द्रुपदस्य महाराज. आणि त्या पांडवाच्या सैन्यात बघा म्हणे कोणते लोक आहेत त्यांचं नाव सांगतो मी तुम्हाला. अत्रसुरा महेश्वासा भीम अर्जुन आहेत आणि युद्धान आहे, विराट आहे, द्रुपद आहे, असे महारथी आहेत. विराट ज्यावेळेस ते 12 वर्षाचा वनवास आणि 13 वर्ष 1 वर्ष अज्ञातवास, तो अज्ञातवासामध्ये पांडव विराटाकडे गेले होते. त्याला माहीत नव्हते विराट राजाला हे पांडव आहेत म्हणून. परंतु मग तिथं काय झाला, मग त्या कोणचं म्हणजे सोंग घेतलं होतं, म्हणजे कोणचा वेश घेतला होता. तर हा धर्मराजा हा कंक झाला होता. भीम हा म्हणजे स्वयंपाकी झाला होता आणि आचारी झाला होता. म्हणजे आणि द्रौपदी सैरंद्री झाली होती, दासी. आणि हा जो अर्जुन हा बुरणनाडा झाला होता. अशा अनेक वेशामध्ये ते तिथं गेलेले होते. ते विराट राजाला ओळखून आले. पण ज्यावेळेस ब्रह्मडेला ज्यावेळेस युद्ध झालं कौरवाचं आणि द्रुपद राजाचं, त्यावेळेस मात्र अर्जुनानं शौर्य दाखवलं आणि त्या शौर्य दाखवलं आणि ते युद्ध जिंकून दाखवलं. आणि त्यावेळेस मग समजलं की हे पांडव आहेत, सगळेजण पांडव आहेत, धर्म भीम अर्जुन नकुल सदैव हे आहेत. आणि मग त्यावेळेस मग त्यांनी त्यांची जी ब्रह्मनाडाकडे शिकत होती उत्तरा, ती उत्तरा अर्जुनाला देण्याचं मान्य केलं. पण अर्जुन म्हणला नाही, माझी शिष्या म्हणजे माझी मुलगी आहे ती. आणि मग ते म्हणे मग तुमच्या अभिमन्यूला द्या. म्हणजे अभिमन्यूला उत्तरा दिली होती. मायबापू असं आहे. अत्रसुरा महेश्वासा भीमार्जुन समायुधे. भीम अर्जुन आहेत आणि युद्धान आहे, विराट आहे, द्रुपद आहे, असे महारथी आहेत पांडवाकडं. पुन्हा दुष्टकेतू आहे, चेकितान आहे, काशीराजे आहे, असे विरेवार लोक आहेत. कारण काशीराज इकडं येण्याचं काय कारण काशीराजाच्या मुली येणं अन्यायानं पळून आणल्या होत्या भीष्माचार्याने. त्यामुळं तो तिकून न जाता तो इकून आला. पुन्हा कोण दुष्टकेतूच चेकितानं काशीराजेचे विरेवार पुरुजित होता.
कुंतीभोज होता, शैब्य होता, असे नरपुंगव म्हणजे एका नरश्रेष्ठ लोक होते पांडवाकडून. युधा म्हणू विक्रांत, उत्तमोजा असे वीर्यवान लोक होते. आणि सुभद्राची मुलं, द्रुपदीची मुलं सर्व येव महारथा अस्माकं तो विशिष्टाये तान्नी बोधयुतमा नायका मम सैन्यसे संज्ञार्थम तम प्रयोगिते. हे तुम्हाला पांडवाकडं सांगितलं. आता मी तुम्हाला आपल्याकडचे कोण आहेत सांगतो. भवान म्हणजे तुम्ही स्वतः आहेत, भीष्म आहे, कर्ण आहे, कृपा आहे, समितिंजय आहे, हां, आणि अस्वस्थामा आहे, विकर्ण आहे, सोबदती तथैवचे अनेक येतं. आणि अन्याचे भावासुरा मदर्थे त्यक्तयुत अनेक लोक, सूर लोक माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहेत. मग त्यक्तजीविता नाना शस्त्रप्रांना सर्व युद्ध इशारत आणि नाना शस्त्रास्त्रामध्ये प्रवीण आहेत आणि युद्धामध्ये विशारद आहेत. लगे PhD धारण केलेली आहे ना असे लोक आहेत. आणि अपर्याप्तम तदस्माकम बलम भीष्माभिरक्षितम. आणि आपलं जे सैन्य आहे भीष्मानं रक्षित केलेलं आहे. आणि ते अपर्याप्त म्हणजे बलाढ्य आहे आपलं सैन्य. भीष्म हे आपले सेनापती आहेत, त्यांनी संरक्षित केलेलं आपलं सैन्य अतिशय लय मोठं आहे, बलाढ्य आहे. आणि अपर्याप्तम बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम चित्मे देशम. आणि त्यांचं कमी आहे बलम भीमाभिरक्षितम. आणि भीमानं रक्षित केलेलं त्यांचं सैन्य हे कमी आहे. आयनेषुच सरेषु यथा भागमस्थिता भीष्माभिरक्षन्तु भवंत सर्व. आणि तुम्ही एकच करा, सगळे एका जागेवर उभा राहा, आपापल्या जागेवर उभा राहा आणि भीष्माचं रक्षण करा. माय बाबू इथं हा प्रश्न येतो की भीष्म हा त्याचा म्हणजे सेनापती आहे आणि सेनापतीचंच रक्षण कशामुळं करायचं. सेनापतीचं रक्षण करायचं जर असन, सेनापतीलाच धोका असन तर मग सेनापतीला धोका असन तर मग त्या युद्धात विजय कसं हो. कौरव विजय कसे होते. पण तरीही त्या भीष्मानं प्रतिज्ञा केली होती की मी जर शिखंडी माझ्या पुढं आला तर मी त्याच्यासंग युद्ध करणार नाही. त्यानं मला बाण मारले तरी चालेल. मग असं तर त्याचं दुर्योधनाचं असं म्हणणं होतं की ह्या शिखंडीला यायच्या पुढे येऊ देऊ नका, शिखंडीला लांब ठेवा, हां असं. आणि भीष्माचार्याचं रक्षण करा. तस्य संजय रहस्यम कुरुवर्ध पितामह सिंहनादविनोदोचे शंखम दद्मम प्रतापन. आणि मग असं दुर्योधनाचं म्हणजे मला रक्षण करा असं म्हणल्यावर त्याला बी अभिमान आला भीष्माचार्याला. भीष्माचार्यानं काय केलं म्हणजे दुर्योधनाला प्रफुल्लित करण्यासाठी, दुर्योधनाला खुश करण्यासाठी, त्याला हर्ष उत्पन्न करण्यासाठी मोठ्यानं शंख वाजलं. शंखम दद्मो प्रतापान म्हणजे शंखम दद्मो प्रतापान सिंहनाद केला. आणि तत शंकाश्य भैरेश्य पनवानक गोमका सहसव्याभिहानित सशब्दोस्तु बोलो होत. आणि मग सगळीकडे सगळेजण शंख अनेक शंख भैरे पनवानक गोमुखा असे अनेक वाद्य वाजू लागले. आणि सशब्दोस्तु बोलो हो. आणि सगळ्या आकाशात ते आवाज दुमदुमला गेला. तर आणि अशातच मग तत श्वेते हैरिक्ते महती शंदनेशितो माधव पांडव चेव दिव्य शंको प्रदपतो. आणि अशातच मग श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन ह्या एका रथात, पांढऱ्या घोड्याच्या रथात येऊन बसलेत, आले तिथं. आणि मग आल्यानंतर त्यांनी देखील शंख वाजवले. तर त्यांनी कोणचा शंख वाजवला आणि त्याच्या पुढचा वृत्तांत काय झाला हे मायबापो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तोपर्यंत मला रजा द्या. आणि जर जमलं तुम्हाला तर ह्या आपल्या म्हणजे देवल ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा अशी तुम्हाला नम्र विनंती करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.